नवसंचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आम्ही गेले 3 टर्म 15 वर्ष नगरपालिका चालवली आणि त्या काळामध्ये दादांनी जी कामं केली, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांची गेले अनेक वेळा धडपड असते। या शहरामध्ये जातीचा सलोखा, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारं व्यक्तिमत्व म्हणून दादांची ह्या महाराष्ट्रभर ओळख आहे। आणि या दादांनी ह्या इंदापूर शहरामध्ये गोरगरिबांसाठी, तरुणांसाठी, सर्वांसाठी कामं केलेली आहे। या शहरामध्ये अनेक अडचणी होत्या, त्या अडचणी त्या काळामध्ये निश्चित त्यांच्या काळात आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला। परंतु ज्यावेळेस आमची सत्ता गेली त्या काळामध्ये इंदापूर शहरातला नागरिक हा व्याज असणारं घरपट्टीचं व्याज असेल, शास्ती असेल, अशा पद्धतीचं जे ह्या सत्ताधाऱ्यांनी केलं, त्यामुळं हा इंदापूर शहरातील असणारा नागरिक हा होरपळलेला आहे। परंतु आज आमची ज्यावेळेस ज्येष्ठांची मिटिंग झाली, सर्व कार्यकर्त्यांची मिटिंग झाली, काल देखील तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद इंदापूर शहरामध्ये मिळाला। हजारो कार्यकर्ता हा बाहेर पडू लागलाय आणि आज देखील आमच्या आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवकांची, सर्व ज्येष्ठांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये एकमुखी असा ठराव करण्यात आला की आदरणीय प्रदीपदादा गारटकर हेच आपले नेतृत्व करू शकतात आणि इंदापूर शहराचा असणाऱ्या जो अडचणी आहेत, पाण्याची अडचण असणार आहे, अनेक अडचणी या शहरामध्ये निर्माण झालेल्या आहेत, त्या सोडवण्यासाठी शहरातील असणारा जो नागरिक होरपळलेला आहे, या गेल्या 2-3 टर्म मध्ये आमची सत्ता नसल्यामुळं व्याज असेल, शास्ती असेल, तरंगवाडीसारखा पाणी पुरवठा त्यांनी बंद केला आणि अतिशय विषारी पाणी ह्या असणाऱ्या उजनी धरणासारखं या शहराला पुरवठा होतोय, हे बंद केलं। गारटकर दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोर्चा काढला होता। असणारं तरंगवाडी तलाव हे शुद्ध पाणी आहे, इंदापूर शहराला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आणि त्यामुळे ह्या लोकांनी ते तसंच ठेवलेलं आहे। जर ह्या अडचणी सोडवायच्या असतील तर गारटकर दादांशिवाय पर्याय नाही। इंदापूर शहराला ह्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रदीपदादा गारटकर हेच एक प्रभावी नेतृत्व आपल्या इंदापूर शहराला लाभलेलं आहे आणि त्यांनी, आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आमचं म्हणणं आहे की गारटकर दादांनी नगराध्यक्षपदाचे असणारे उमेदवार व्हावेत आणि ते जर झाले तरच इंदापूर शहराचा असणारा सर्वांगीण विकास निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही, अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची खात्री आहे। ते दादांनी स्वीकारावं। दादांनी ते अजूनही मान्य केलेलं नाही, परंतु दादा ते योग्य वेळी निर्णय घ्यावा म्हणून आमच्या सर्वांचा रेटा आहे, तर दादांनी तो निर्णय घ्यावा अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे। आता पक्षाध्यक्ष अजितदादा पवार आहे, त्यांच्याकडे तुम्ही आता हे मांडणार आहे का? हो, नक्की मांडणार आहे। म्हणजे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हेच असू शकतं, असा ठरावच झालाय तुमच्या सगळ्यांचा, एक मुख्य ठराव झालाय आमचा, कुणाचं त्यात काय दोष नाहीये। 77 वर्षाचे फलटणचे मंत्री झालेले रामराजे निंबाळकर आज म्हणतात माझी शेवटची इच्छा आहे नगराध्यक्ष व्हायची। मग गारटकर होतं 62-63 वय, फार काय वय आहे का? आज अजितदादांचं वय 67-68 तर शहर अडचणीत आहे, बाहेर काढण्यासाठी फक्त पर्याय म्हणजे प्रदीपदादा गारटकर। शहरामध्ये असणारे जे लोकांनी जे कामकाज केलंय ते व्याजमुक्त झालं, 24% व्याज आहे राव, ही पठडी व्याज आहे, लोक होरपळलेत आणि शास्ती, अनेक गोष्टी दादांनी कधी असं लोकांना, नागरिकाला त्रास होईल असं कधी केलं नव्हे 15 वर्षामध्ये। दादांच्या बाबतीत काय सगळे एक होत आहे, दादांच्या नावावर सगळ्यांचं एकमत पण होत आहे आणि एक खंबीर नेता असणारा की त्याच्या खाली काम करायला अजिबात कोणाला भीती वाटत नाही। सगळे एक होत आहेत म्हणजे विरोधक बी आपल्या बरोबर येतील का दादाचे नाव? आता आम्ही काय सांगू शकत नाही, पण ते शक्यता आहे। दादांना मानणारा भरपूर विरोधात पण लोक आहेत, विरोधातले लोक पण दादांचा काळ जो होता नगराध्यक्ष पदाचा, त्यावेळी शहराला जी शिस्त होती, जी सिस्टीम होती शहर डेव्हलपमेंटचं, ती सिस्टीम आम्हाला परत शहरवासियांना त्याच पद्धतीने दादांच्याच हातून करायची, दुसऱ्या लोकांना ते मॅनेज होणार नाही। दादांचं नेतृत्व त्याच्यासाठी सर्वसामान्य जनतेला पाहिजे की शहर पुन्हा दादांचा जो नगराध्यक्षाचा काळ होता त्यावेळी शहर जसं फास्ट डेव्हलप झालं, ते आता मंत्री दत्तमामा आहेत, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत, शहरासाठी डेव्हलपमेंटला प्रचंड निधी येणार आहे, परंतु शहर व्यवस्थित डेव्हलपमेंट होण्यासाठी
शहराची हद्दवाढ होण्यासाठी आणि शहर चांगल्या पद्धतीचं डेव्हलप होण्यासाठी परत शहराला दळणवळण करमण्याचं होतंय थोड्या दिवसातच. तर आता शहर डबल टिबल पद्धतीने वाढणार आहे. त्याच्यासाठी दादांसारखाच या ठिकाणी नगराध्यक्ष पाहिजे. हो, 100% आग्रह आमचा नाही. आणि आता ते तुमचे सुद्धा मीटिंग मध्ये केलंच हो, आम्ही. आणि एवढे सगळे पैसे मामा आपले बर्णिमामा आणतायत, अजितदादा अर्थमंत्री आणि गारटकर दादा सारखा जर इथं नेता मिळाला तर अजून अधिकचा निधी हे दोघं मिळून दादांना देतील. अजित बर्णिमामांचं पण गारटकर दादावर प्रेम आहे, अजितदादाचं प्रेम आहे. आज जिल्हा दादांनी डवळून काढलाय. एक लक्षात ठेवा, किती आमदार आहेत, किती ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती. दररोज दादा एका गावात 2-2 ठिकाणी बैठका घेतात, मिटिंग घेतात. त्यामुळे दादांचं जे संघटन आहे हे निश्चितपणाने सर्वांना मान्य, अजितदादांना मान्य आणि बर्णिमामांना मान्य. आणि दोन्ही आमचे जे नेते आहेत, दादा, बर्णिमामा आणि गारटकर दादा, हे तिघांची एक लाईन मध्ये ज्यावेळेस येईल, म्हणजे वर अर्थमंत्री दादा, त्याच्या खाली बर्णिमामा आणि खाली इथं युटिलायझेशन करायला गारटकर दादा, असं ह्या तिघांचं एकत्रितपणे. आणि या नगरपालिकेचा उपयोग हा पंचायत समिती, जिल्हा परिषदला सुद्धा निश्चितपणे होणार आहे गारटकरांच्या नेतृत्वाचा. म्हणून आमचा सर्वांचा पक्षासाठी आणि या गावासाठी आग्रह राहणार आहे. आता तुमचे पक्षाध्यक्ष आहेत अजितदादा पवार, ते जे काही निर्णय देतील ते तुम्हाला मान्य असेल का सर्वांना? आम्हाला हाच निर्णय मान्य राहील. दुसरा निर्णय दिला तर मान्य नसेल का? आम्हाला मान्य नाही होणार. बरं, ते काय XYZ निर्णय घेतील ते तुम्हाला मान्य असेल का? असं होणार नाही. पक्षाची जी माणसं आहेत ना, ते दादांचं ऐकतील. निर्णय दादांनी मागवला की तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घ्या. तर आमचं बरं, त्यांनी काय निर्णय देतील त्यांचं काय मान्य होईल का? तुम्ही ठरवा. बघू ना लगेच गहू म्हणजे ठरवू, म्हणजे अजून तुम्ही नक्की केलेलं नाही तर गारटकर दादाच. हे अजूनही सांगतो, तुम्ही कसे प्रश्न विचारले, गारटकर दादाच आमचं निश्चित आहे. आणि अजितदादांना सुद्धा आम्ही सांगू शकतो. पक्षाध्यक्ष म्हणून जे काही निर्णय देतील ते तुम्हाला मान्य असेल का? हाच निर्णय पक्षाध्यक्ष देतील आणि तोच मान्य राहील. कार्यकर्त्यांचं शेवटी म्हणणं त्यांना ऐकावं लागेल. आणि शेवटी पक्ष नेते पण आमचंच ऐकणार ना, तिसऱ्या माणसाचं कसं ऐकतील? शहरातल्या पूर्ण नागरिक एक लक्षात ठेवा, ज्यांनी आजपर्यंत काम केलेले, आता आपल्या इतक्या दिवस पक्ष संघटनेत आहे, ती सोडून दुसरा उमेदवार कसं चालत? नाही, आता तुम्ही ठराव दादाबद्दल केलाय नगराध्यक्ष पदाचा, पण आता नगरसेवक म्हणून आपल्याकडे किती इच्छुकांची संख्या आली भरपूर आहे. शहरात. पण किती अंदाजे काय अंदाज आकडा वगैरे? 100 लोक आहेत, एका 10 आहेत. 10-20 लोक आहेत. प्रत्येक प्रभागातून एका सीटसाठी साधारणपणे 3 लोक इच्छुक आहेत. 3 एका सीटसाठी. मग 20 सीटसाठी 60 लोक, साधारणपणे 60 पेक्षा जास्त. 100 लोक. नगराध्यक्ष वेगळा. आता 5च दिवस राहिलेत फॉर्म भरायला. 5 दिवस. 5 दिवस. तर आता हे तुम्हाला 2-4 दिवसामध्ये हा निर्णय तुम्हाला तरीच घ्यावाच लागणार. तर तुम्ही अजित पवारांना तुमचं शिष्टमंडळ कधी भेटणार? आम्ही वेळ घेऊन भेटणार, लवकरच भेटणार. दादांचं मार्गदर्शन आणि बर्णिमामांना भेटून अजितदादांना. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.